नाही मॅडम मी लवकर यायचं. काहीच हा आमचा फ्लोअर होता. पण करून बघू काय सीन आहे. हा बॅफवाले कमेंट करा आपला क्लासरूम. अरे आणि मोस्टली माझा बेंच हा असायचा इकडे. इथे इथे किंवा इथे आम्ही बसायचो. आणि इथे माझ्या बाजूला माझा मित्र गुत्ती शुभम, इकडे पाया, विशाल, गोट्या. गाईज कमेंट करा आपल्या बेंच आपण इकडे बसायचं. नमस्कार मंडळी, कशा आहात? तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. खूप दिवसानंतर मी ब्लॉग करतो आहे. ॲक्च्युली खूप काम आणि ॲक्च्युली ऑर्डर्स वगैरे चालू होते, त्यामुळे ब्लॉग करायला भेटले नाही. आज जरा टाईम भेटला तर ब्लॉग काढतो आहे. तर आजचा ब्लॉग थोडासा स्पेशल आहे, कारण आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की कसे मी आमचे केटरिंगचा माझा बिझनेस आमचा कसे ऑर्डर्स वगैरे असतात ते. आणि स्पेशली आजची ऑर्डर आहे आमच्या माझ्या कॉलेजमध्ये, म्हणजे मी ज्या त्यांच्यानं कॉलेजला होतो इकडे आमची ऑर्डर आहे आज. तर एकदम फ्लॅशबॅक आले सगळे. मी 13वी 14वी 15वी या कॉलेजला होतो. आज मी तुम्हाला माझे कॉलेज दाखवीन, कसं होतं कॉलेज वगैरे, पहिले कसं होतं आणि आता कसं झालं आहे ते. आणि प्लस तुम्हाला थोडा सेटअप पण दाखवून आमचा की आमचा सेटअप कसा असतो कॅटरिंग. चला. कॉलेजचं कॅन्टीन होतं आमचं, आता मला वाटतं हे बंद पडलं आहे. पण इथे आम्ही फुल खायचे वगैरे, फुल ते आम्ही सगळ्यांनी डबे वगैरे एकत्र खाल्लेत. फुल फ्लॅशबॅक आले. आता पूर्ण बंद पडला आहे. आणि हा मागचा इकडे एक एरिया होता, इथे आम्ही फुल चिल करायचो. खूप मोठं होतं, आता ॲक्च्युली ते खूप कमी झालं आहे. इथे आपला सेटअप लागला आहे ब्रेकफास्टचा. आणि आमचा कधीच संबंध नव्हता आयुष्यात. या बिल्डिंगचा पण आमचा एवढा काही संबंध नाही. मला वाटतं ही सायन्सची बिल्डिंग होती. त्यांच्यातनं कॉलेजचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना माहिती असेल. हो भाई, ट्रेनिंग बघा. हेच आम्हाला कॉलेजमध्ये जमलं नसतं म्हणून आम्ही लावलं नाही. NCCला डिसिप्लिन तेवढी लागते, तेवढी आमच्यात कॉलेजमध्ये नव्हती. आमची डिसिप्लिन फक्त फ्रँकी खाण्यात होती. स्टेप्सवरनं आम्ही फुल धावत खाली पळायचो. बा जाड्या, त्यांचं नावाला ना जाड्या माहिती असेल. आणि गाईज हा आमचा फ्लोअर होता. इकडे सगळे सेल्फ फायनान्सवाले सगळी बॅच इकडे असायची. बॅप हा मला वाटतं 712 हा माझा होता. बॅफ ओपन करून बघू काय सीन आहे. हा बॅफवाले कमेंट करा आपला क्लासरूम. माझी अटेंडन्स खूप कमी असायची, 10% 12% वगैरे, पण खूप मचवलं आहे क्लासरूममध्ये. आणि मोस्टली माझा बेंच हा असायचा इकडे. इथे किंवा इथे आम्ही बसायचो. आणि इथे माझ्या बाजूला माझा मित्र गुत्ती शुभम, इकडे पाया, विशाल, गोट्या. गाईज कमेंट करा आपले बेंच आपण इकडे बसायचो. आणि इथे सगळ्या पोरी बसायच्या, तेजू, त्याच्यानंतर पियू वगैरे, असे सगळे इकडे माझे सगळे फ्रेंड्स पोरी इकडे बसायचे आणि पोरं इकडे बसायचे. तर फुल मजा यायची. आणि फर्स्ट टाईम मी कुठे स्टेजवर उभं राहिलेलं असेल तर या स्टेजवर उभं राहून PPT दिलेली आणि फुल हगलेलो. आणि क्लासरूमच्या बाहेर आम्ही जास्त असायचो इकडे. आणि हा व्ह्यू बघा, 10 वर्षांनी मी हा व्ह्यू बघतोय. आणि इथे आमचा दुसरा एक क्लासरूम होता BBI वाल्यांचा. ते पण आमचे फ्रेंड चिराग, पूजा. कमेंट करा तुमचा क्लासरूम दाखवतो. हा आमच्या दुसऱ्या फ्रेंड्सचा एक क्लासरूम होता BBI, सेमच होता. पण इथून आम्ही असे बाहेर उभे राहायचो आणि बाहेरून त्यांना आवाज द्यायचो, चला चला फ्रँकी खायला. सगळे फ्लॅशबॅक्स आले.
नाही मॅडम मी लवकर यायचं. आणि गाईज मी एंट्री मारली या फ्लोअरवर आणि अचानक माझ्यासमोर माझी फेवरेट टीचर आणि तीच पटकन ओरडली प्रथमेश. आणि मी पण आता एकदम शॉक झालो की म्हणजे ऑलमोस्ट 10 वर्षांनी मी त्या टीचरला भेटलो आणि तिने पण पटकन ओळखलं. तर खूप बरं वाटलं त्यांच्यासोबत बोलून. खूप गप्पा मारत होत्या. त्या सांगत होत्या दुसऱ्या टीचरला की आमच्या फेवरेट बॅचमधला हा फेवरेट स्टुडंट आहे माझा आणि नेहमी लेट यायचा, नेहमी काय ना काय कारणं सांगा. 7:15ची बॅच असायची, हा 7:30 पावणे 8ला आरामात यायचा. त्यामुळे माझ्या डोक्यात तो फिट होता. आणि आता फेसबुकवर आम्ही कनेक्टेड आहे, पण 10 वर्षांनी आम्ही भेटलो. तर खूप बरं वाटलं आणि खूप मस्त वाटलं वरती येऊन. खूप शांती होती या फ्लोअरवर. तेव्हा पण तशीच शांती असते, आता पण तशीच शांती आहे. खाली काय जगाचं चाललेलं आम्हाला काय माहिती नसायचं. ज्ञानसाधनाचे जे सेल्फ फायनान्सवाले स्टुडंट असतील ते रिअलाईज करू शकतात मी काय बोलतो. तर मजा यायची या फ्लोअरवर. खूप मस्त मेमरीज होत्या आणि सगळे फ्लॅशबॅक्स आले. तर चला आता खाली जाऊन बघू आपल्या ऑर्डरचं काय चाललं आहे. आता त्या ऑर्डरचं पण तुम्हाला मी सेटअप दाखवतो. चला काय काय मेन्यू आहे तुम्हाला दाखवतो. आणि गाईज हा आमचा जिमखाना होता. त्या पहिले जिम आम्ही इथे थोडीफार करायचो. आता जिमची हालत बघा काय झाली. आणि हा कॅरम, ते कॅरम खेळायचो आम्ही मस्त. आणि चला इथे तुम्हाला आमचा सेटअप पण लागला आहे जेवणाचा. तुम्हाला आज दाखवतो काय काय मेनू आहे आमचा. आता ज्ञानसाधनाला आलो आहे तर फ्रँकी खाना तो बनत आहे. 10 वर्षानंतर ज्ञानसाधना कॉलेजची फ्रँकी खातो आहे. बघूया कशी आहे. मजा आली. 10 वर्षाने ऑलमोस्ट 10 वर्षानंतर मी इकडची ज्ञानसाधनाची फ्रँकी खाल्ली. तशी पहिल्यासारखी एवढी मजा नाही आली, पण ठीक आहे. कॅलरीज थोडेसे आज एक्स्ट्रा होतील, पण परत इथे कधी यायला नाही भेटणार तर खाऊन घेतलं. चला आता इकडचं पॅकअप करू आणि निघू. आता ऑर्डर संपली आहे. मस्त झाली ऑर्डर. त्या लोकांना खूप आवडली. बरं वाटतं असं ऑर्डर झाली जरा व्यवस्थित सगळं झालं की. ही लायब्ररी होती. ही मला आतून पण आठवत नाही का कशी दिसायची आतून, कारण मी कधी गेलोच नाही लायब्ररीत. आज बघू कशी दिसते. लायब्ररीत गेलो तिकडे पण एक ओळखीचा मिळाला. तो रिलेटिव्हच होता. बोलला भाई काय इकडे कसा काय आला. बोलला असंच बघायला आलो. तेव्हा नाही आलो लायब्ररीत तर आता तरी येतो. तर चला आमचं तर पॅकअप झालं आहे. निघतो आता आम्ही. बाय बाय कॉलेज. पुन्हा कधी वेळ मिळाली, टाईम मिळाला, चान्स मिळाला तर नक्की येऊ परत. बरं वाटलं कॉलेजला बघून. हॅलो गाईज. तर फायनली आजचा ब्लॉग मी ते एंड करतो आहे. थोड्या कामासाठी बाहेर गेलेलो त्यामुळे ब्लॉग एंड करताना आला आणि आता घरी चाललो आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. कसा वाटला आमचा बिझनेसचा सेटअप आणि माझे कॉलेज कसं वाटलं यांच्यात ना गँगवाले कमेंट करा. आणि कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप दिवस ब्लॉग टाकला नव्हता आणि आजपासून कंटिन्यू ब्लॉग चालू होतील. संडेला प्रोटेस्टला पण जाणार आहे तर फुल ऑन आपला ब्लॉग असेल. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गाईज. सबस्क्राईब केल्याने माझा चॅनल ग्रो होऊ शकतो, तर नक्की त्यासाठी सबस्क्राईब करा. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय गाईज. गुड नाईट.